साक्ष आहे. 10 वर्षापासून या बहिणी अंगाला खाज यायची. तिचं अंग दुखलं तरी खाज यायची. तशी त्या बहिणीची दुसरी साक्ष आहे. 8 वर्षापासून या बहिणीला गाडीचं प्रवेश करताना त्रास व्हायचा. तिला उलट्या व्हायच्या. या बहिणीने आता त्या निवासी शिबिरामध्ये भाग घेतला. त्याच क्षणी या बहिणीला बरं वाटलं. नाव काय तुमचं? वसुला शेंडे. वसुला शेंडे. राहायला कुठे? ब्राह्मणेपाडा. आणि 10 वर्ष झाली तुमचं शरीर पाण्याने भिजल्यावर खाज यायची. 10 वर्ष झाली. खरं? नक्की? मग या खाजच्या त्रासासाठी तुम्ही काही केलं की नाही? काही केलं नाही. 10 वर्षापासून अंगावर खाज होती. नक्की सांगता? खरं सांगता? खरं? 10 वर्ष झाली. आणि या खाजच्या त्रासासाठी तुम्ही निवासी शिबिर मध्ये आला आणि 3 दिवसाच्या शिबिरात भाग घेऊन घरी गेला. आणि आता तुम्ही अंग भिजवून बघितलं पण खाज येत नाहीये. नक्की? खरं सांगता? फसवत नाही ना? खरं? कोणा या 10 वर्षाच्या त्रासातून तुम्हाला बरं केलं? प्रभू येशू. कोणा? प्रभू येशू. प्रभू येशूनी बरं केलं. आणि 8 वर्ष झाली तुम्ही गाडीमध्ये प्रवास करताना तुम्हाला उलट्या यायच्या. नक्की? 8 वर्ष झाली. खरं? फसवत नाही ना? नक्की सांगता? 8 वर्ष झाली ही बहीण गाडीमध्ये प्रवास करत असताना लगेच तिला उलट्या यायच्या. मग तू उलट्या करायची? खरं सांगतेस? मग या केंद्रात जेव्हा प्रार्थनेत येतेस तेव्हा तुला उलट्या होतात की नाही? प्रार्थनेला येतेस त्या दिवस नाहीये. पण कुठे तू बाहेर गेलीस गाडीमध्ये बसून तर तुला उलट्या व्हायच्या. नक्की? मग इकडनं शिबिर संपन्न तू घरी गेलीस तेव्हा उलट्या आली का नाही गाडीमध्ये? शुक्रवारच्या दिवस मी जवान झाला तर त्या पण घेतला भाकर पण खाली तरी पण जाऊ लागलं चालू चालू. शिबिर संपला गुरुवारी आणि घरी गेलेस आणि तू शुक्रवारी जवानला गेली. कशाला? तुझ्यावर केस आहे बरोबर. त्या केसीमुळे तुला जवानला नेलं होतं. मग कोणत्या गाडीत तू गेली होती? गाडीमध्ये. नक्की? जवारचे घाट बघितलेत ना कसे वल्लन आहेत. तू जवार मध्ये कार मध्ये बसून गेली. भाकर पण खाली. नक्की? पण उलट्या आल्या नाही. खरं सांगतेस? हे बहीण म्हणते 8 वर्ष झाली गाडीमध्ये प्रवास केला की उलट्या यायच्या. शुक्रवारी ही बहीण जव्हारला गेली आणि जव्हारवरून परत घरी आली पण या बहिणीला उलटी का आली नाही. प्रभूने दोन्ही त्रासातून या बहिणीला पूर्णपणे निवासी शिबिरात बरं केलंय. प्रेम करतो. 10 वर्ष झाली शरीराला खाज यायची. 8 वर्ष झाली गाडीमध्ये बसल्यावर उलट्या यायच्या. पण 3 दिवस निवासी शिबिर मध्ये ही बहीण भाग घेत होती. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार पर्यंत. आणि भाग घेऊन घरी गेली आणि शुक्रवारच्या दिवशी लगेच जवाहरला जाऊन आली. तिने चेक केलं पण उलट्या काय आल्या नाही आणि खास पण त्यांच्या अंगाला आली नाही. दोन्ही त्रासातून प्रभू येशूने या बहिणीला बरं केलं. म्हणून ही बहीण देवाला धन्यवाद देते. तुम्ही मोठ्याने टाळ्या मारून देवाला धन्यवाद द्या.